ही व्हिडिओ बघून खरंच एक गोष्ट सांगावीशी वाटते, ते म्हणजेच की निसर्ग देखील 9 महिने त्या बाळाला पोटामध्ये अलगद सांभाळतात. सोबतच जेव्हा डिलिव्हरी होते किंवा डिलिव्हरीच्या दरम्यान, डिलिव्हरी झाल्यानंतर डॉक्टर्स देखील एखाद्या बाळाला कुठल्याही प्रकारच्या बर्थ इंजुरीज होऊ नये किंवा त्या बाळाला कुठलाही त्रास होऊ नये, एक्सेसिव्ह त्याचा हात पुल केला जाऊ नये, यासाठी कितीतरी जेंटली हँडल करतात. या बाळाची अजून नाळ देखील पडलेली नाहीये, तेच या बाळाला मसाजच्या नावाखाली किती जास्त त्रास सहन करायला लागतोय. या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे न्यूबॉर्न बेबीच्या नाकावरती जर का वारंवार आणि खूप जोराने प्रेशर दिला तर नाकाच्या डेलिकेट टिश्यूजला इंजुरी देखील होऊ शकते. यामुळे बेबीचे नजल ब्रिज डॅमेज देखील होण्याची शक्यता असते. बेबीच्या नाकाला आम्ही खूप जास्त जोरात प्रेस करू आणि तसं नाक सरळ करण्याचा प्रयत्न करू तर असं होणार नाही, कारण की बेबीचं नजल बोन हे ऑलरेडी डेव्हलप झालेलं असतं. बेबीच्या नाकाचा जो शेप असतो तो ऑलरेडी जेनेटिक्सवरती डिपेंड असतो. सोबतच या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही लेडी त्या बाळाच्या गम्सवरती खूप जोरात प्रेस करते. गम्सवरती किंवा त्याच्या तोंडाच्या आत खूप जास्त जोरात प्रेशर दिल्याने बाळाचा ओरल म्युकोजा देखील डॅमेज होऊ शकतो आणि त्यामुळेच बाळाला सकिंग किंवा फीडिंग करताना डिस्कम्फर्ट देखील होऊ शकतो.